आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर उद्या आहे मोहिनी एकादशी आणि वार आहे गुरुवार। त्यामुळे बघा उद्या आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे। उद्या मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला दिव्याखाली एक वस्तू ठेवायची आहे। ही वस्तू जर तुम्ही दिव्याखाली ठेवाल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमी वास करते। आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती दूर जाते। त्यामुळे बघा उद्या एकादशीच्या दिवशी गुरुवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, कधीही तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता। पण बघा अगदी उपवास जरी तुम्ही एकादशीचा नाही केला तरी चालेल, पण हा उपाय तुम्ही चुकवू नका। एकादशी दिवशी केलेले भगवान विष्णूंसाठीचे उपाय जे आहेत तर ते नेहमीच आपल्याला शुभ फळ देणारे असतात। कारण एकादशी ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असते। भगवान विष्णूंची जर आपल्यावर कृपा झाली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य दुःख राहत नाही आणि त्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद सदैव असतो। कारण ज्या व्यक्तीवर भगवान विष्णूंचा कृपा आशीर्वाद आहे, ज्या घरावर विष्णूंचा आशीर्वाद आहे, तिथे अर्थातच माता लक्ष्मीचा देखील कृपा आशीर्वाद हा असणारच आहे। जिथे भगवान विष्णू वास करतात तिथेच माता लक्ष्मीही वास करत असते। जिथे भगवान विष्णूंना मनोभावे पूजलं जातं किंवा मनोभावे विष्णूंचं जर पूजन करत असो आपण, तर माता लक्ष्मी देखील त्या घरावर प्रसन्न राहते। त्यामुळे एकादशी ही अशी तिथी आहे की ज्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची आहे, माता लक्ष्मीची सेवा करायची आहे। बघा एकादशी दिवशी ही सेवा किंवा हा उपाय जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख किंवा कुठल्याच प्रकारची समस्या भगवान विष्णू येऊ देत नाहीत। जरी अडचण समस्या संकट आली तरी देखील भगवान विष्णू आपल्याला त्या अडचणींमधून तारून नेतात। अशा या सेवा आणि हे उपाय आहेत एकादशीचे। त्यामुळे एकादशीचं व्रत जरी तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही सेवा जी आहे ते अवश्य करायची आहे। आता बघा गुरुवारी ही मोहिनी एकादशी आलेली आहे। त्यामुळे सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे। त्याचबरोबर या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा मग गोमूत्र टाकायचं आहे आणि अशा पाण्याने आंघोळ करायची आहे। हे टाकल्यामुळं आपल्या शरीराची शुद्धी होते, शुद्धीकरण होतं। जे काही दोष आपल्याला लागलेले असतात ते दूर होतात आणि जेव्हा बघा दोष असतात आपल्याला लागलेले तेव्हा कुठल्याच प्रकारची प्रगती माणूस करू शकत नाही। भले एखादा व्यक्ती कितीही कष्ट करणारा असू देत, कितीही मेहनत करणारा असू देत, पण होतं काय, जे काही दोष लागलेले असतात त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होत असते आणि ही नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कधीच प्रगती घडवून आणू शकत नाही किंवा आणत नाही। त्यामुळे ही नकारात्मक ऊर्जा किंवा जे दोष आहेत लागलेले ते दूर होण्यासाठी आपल्याला अशा शुभ तिथींदिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये आणि विशेष करून एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र किंवा मग गंगाजल हे टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे। घरातील प्रत्येकाने अशा पाण्याने स्नान केली तरीही चालेल। त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा अवश्य लावायचा आहे। सगळ्यांना माहीत आहे की तुळस जी आहे विष्णुप्रिय आहे। त्यामुळे एकादशीचा जो दिवस आहे आणि बघा गुरुवार हा देखील जो वार आहे बृहस्पतिवार तो विष्णूंना समर्पित असतो। त्यामुळे उद्या आपल्याला तुळशीची सेवा देखील अवश्य करायची आहे। तुळशीला पाणी मात्र तुम्ही अर्पण करू नका, कारण तुळशीचा भगवान विष्णूंसाठीचा उद्या एकादशीचा जो उपवास असतो किंवा व्रत असतं तर ते आपण जेव्हा पाणी तुळशीला घालत असतो तेव्हा ते खंडित होतं। त्यामुळे आपल्याला उद्या एकादशी दिवशी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही। आता उपाय कसा करायचा आहे ते बघूया। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला मातीचा किंवा मग धातूचा दिवा घ्या तुम्ही चालेल। देवघरातला मुख्य दिवा जो आहे तो प्रज्वलित तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर हा दुसरा एक दिवा घ्यायचा आहे। एक स्टीलची डिश घ्या किंवा कुठलीही डिश घ्या, फक्त फायबर किंवा प्लास्टिकची घेऊ नका। त्यावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। हळदीमध्ये थोडंसं तुम्ही पाणी मिक्स करा आणि त्याने स्वस्तिक काढा। मध्ये स्वस्तिकच्या 4 बिंदू द्या
आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, बाजूच्या 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. स्वस्तिक काढून घ्या. त्यानंतर आपल्याला त्या स्वस्तिकवर बरोबर मोजून 11 पांढरे तीळ जे आहेत ते ठेवायचे आहेत. त्यानंतर 11 अखंड तांदूळ जे आहेत ते ठेवायचे आहेत. आता जो दिवा आहे तो प्रज्वलित करा. त्यामध्ये कापसाची जोडवात टाकायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल वापरा किंवा मग तूप वापरा, चालेल. फक्त मोहरीचं तेल वापरू नका. आणि अशी ही आपल्याला दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. दिव्याची वात देवांकडे आली पाहिजे अशा पद्धतीने दिवा देवघरासमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे. बघा, नाणं जे आहे ते लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तुम्ही कोणत्याही फोटोमध्ये बघा, लक्ष्मीच्या हातामध्ये नाणी असतात, नाण्यांमध्ये लक्ष्मी वास करते. तर 1 रुपयाचं नाणं घ्या. एकच नाणं लागणार आहे आपल्याला. दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर उजव्या हातामध्ये ते नाणं घ्यायचं आहे आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्ही कमीत कमी 11 वेळा हा जप करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळा करू शकता, 108 वेळा केला तरी चालेल. आणि आपल्याला अशा प्रकारे हा जप करायचा आहे. आणि त्यानंतर ते 1 रुपयाचं जे नाणं आहे तर काय करायचं आहे, 2 विड्याची पाने घ्यायची आहेत आणि आपल्या देवघराच्या समोरच म्हणजे श्रीकृष्णाची मूर्ती आहे तिथे ही 2 विड्याची पानं ठेवायची आहे. देठं जे आहेत ते पुढे करायची देवाकडे. त्यावरती हे 1 रुपयाचं नाणं ठेवायचं. त्यावर हळद कुंकू वाहायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर एक सुपारी घ्यायची आहे, त्या नाण्यावर ती ठेवायची आहे. सुपारीवर देखील हळद कुंकू अक्षता हे वाहून घ्यायचं आहे. आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझी भरभराट होऊ देत. जर तुम्हाला काही एखादी इच्छा मागायची असेल ती पण तुम्ही मागू शकता. अशा प्रकारे हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये 11 चिमूट फक्त हळद आपल्याला त्या टाकायची आहे त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यात. आणि तो दिवा तसाच राहू द्यायचा आहे. एकादशीचा संपूर्ण दिवस आपल्याला हा दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे. म्हणजे जरी विझला तरी तुम्ही तेल किंवा तूप टाकून तो पुन्हा प्रज्वलित करू शकता. आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, जे तीळ आणि तांदूळ होते ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचे आहेत. आणि जो दिवा आहे तो तुम्ही पुन्हा तुमच्या उपायासाठी वापरू शकता. जे 1 रुपयाचं नाणं आपण ठेवलेलं देवघरामध्ये आणि जी सुपारी ठेवलेली तर ती तुम्ही कायमस्वरूपी तुमच्या देवघरामध्ये पूजली तरी चालेल किंवा मग तुमच्या तिजोरीमध्ये ती सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं आहे ती ठेवायची आहे. यामुळे बघा लक्ष्मी आपल्या घराकडे खेचली जाते आणि कधीही आपल्या घरातून माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही. भगवान विष्णूंचे भरभरून आशीर्वाद आपल्यावर राहतात. त्यामुळे हा उपाय एकादशी दिवशी सगळ्यांनी करा. सकाळी करा किंवा संध्याकाळी करा. घरातला कोणताही सदस्य हा उपाय करू शकतात. तर हा उपाय करायचा आहे आपल्याला. दिव्याखाली ज्या 2 वस्तू मी सांगितल्यात, पांढरे तीळ आणि अखंड तांदूळ, ते ठेवायचे आहेत. तीळ जे आहेत ते विष्णूंना अतिप्रिय आहेत आणि तांदूळ जे आहेत ते माता लक्ष्मीला प्रिय आहेत. त्यामुळे बघा उद्या आपल्याला 11 तांदूळ अखंड असावेत, तुकडा तांदूळ नाही घ्यायचा. आणि पांढरे तीळ 11 आपल्याला घ्यायचे आहेत. अत्यंत प्रभावी उपाय आहे, सर्वांनी जरूर करा. त्याचबरोबर उद्या एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला नक्की एक दिवा लावायचा आहे. तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता. पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो. त्यामुळे एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जर तुम्ही दिवा लावला तर बघा, जर तुमच्यावर कर्ज असेल किंवा पैशाच्या समस्या असतील किंवा अजून तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात. किंवा शत्रूंचा त्रास होत असेल तर तो देखील दूर होतो. मनोभावे तुम्ही जर एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला अशा प्रकारचं थोडक्यात आपण दीपदान म्हणू शकतो ते केलं, आयुष्यामधल्या अनेक अडचणी हळूहळू दूर होतात. त्यामुळे जर तुम्हाला खूप जास्त एखाद्या गोष्टीचा त्रास होतो आहे किंवा आजारपण आहेत, काहीतरी टेन्शन येतं आहे पण ते जात नाही आहे किंवा आणखीन काहीतरी आहे समस्या, त्यासाठी तुम्ही नक्की एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा हा लावायचा आहे.
आणि बघा पाण्यामध्ये अगदी थोडंसं कच्चं दूध घेऊन आपल्याला ते पाणी जे आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. थोडीशी हळद पण त्यामध्ये टाका. तर असं तुम्ही करा. नक्कीच या उपायांमुळे आपल्या आयुष्यामधल्या अनेक समस्या या दूर होतात. त्यामुळे सगळ्यांनी हा उपाय करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.